हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण तुमचं बी फार्मसीला 6th सेमिस्टरला जे बायो फार्मास्युटिक अँड फार्मास्युटिक कायनेटिक त्याच्यावरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघणार. ठीक आहे, सेमिस्टर 6. ओके, तर युनिट फर्स्ट तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. युनिट सेकंड पण तुमचं इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावरती मोस्ट ऑफ करून जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारलेच जातात. ठीक आहे, आता युनिट फर्स्टमध्ये तुम्हाला दिलं आहे की गिव द कायनेटिक, कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते बघून घेऊयात. बघा, फर्स्ट क्वेश्चन तर तुमचा गिव द कायनेट ऑफ द प्रोटीन बाइंडिंगचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्यामध्ये जे की डिस्कस द व्हेरियस मेकॅनिझम ऑफ द ड्रग ॲब्सॉर्प्शन विथ रिलेव्हंट डायग्रॅम. याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला सगळे डायग्राम जेवढे पण डायग्राम असेल तेवढ्या सगळ्या करून टाकायच्या, कारण कुठला पण क्वेश्चन कशा पण प्रकारे विचारला जातो. फर्स्ट तुमचं जे युनिट आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट आहे त्याच्यावरती की तुम्हाला असंही विचारलं की फॅक्टर इफेक्ट ऑफ द ड्रग ॲब्सॉर्प्शन आणि डिटेल्स, म्हणजे तुम्हाला डिस्कस द व्हेरियस मेकॅनिझम ड्रग ॲब्सॉर्प्शनवरती पण विचारलं जाऊ शकतं, किंवा फॅक्टर अफेक्ट इन ड्रग ॲब्सॉर्प्शन डिटेल विचारलं जाऊ शकतं. किंवा नेक्स्ट तुमचा द क्लिनिकल सिग्निफिकन्स ऑफ द प्रोटीन ड्रग बाइंडिंगवरती पण क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, जे तुमचं युनिट नंबर सेकंड आहे. युनिट नंबर सेकंडमध्ये पण तुम्ही तेच म्हणते की युनिट नंबर फर्स्ट आणि युनिट नंबर सेकंड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर युनिट नंबर सेकंडमध्ये पण भरपूर क्वेश्चन असे विचारले जातात. त्यामध्ये एक येतं जस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो म्हणजे बायो ट्रान्सफॉर्मेशन वगैरे तुम्ही म्हणतात ना, त्याच्यावरती. ठीक आहे, आता बघूया एक एक क्वेश्चन आपण बघूयात की व्हॉट आर द डिफरंट फार्मोकायनेटिक मेथड अँड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द बायो अवेबिलिटी. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द डिफरंट फार्मोकायनेटिक मेथड, कुठल्या कुठल्या आहेत त्या सांगायच्या तुम्हाला, आणि मेजर ऑफ द बायो अवेबिलिटी. नेक्स्ट तुमचा की एक्सप्लेन द मेथड टू एनहान्स द डिसोल्युशन रेट बायो अवेबिलिटी ऑफ प्युअरली सोल्युबल ड्रगवरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि राईट द शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला विचार की फॅक्टर रिनल एक्सट्रेशन वगैरे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, किंवा डिफाईन द बायो इक्विबॅलन्सवरती क्वेश्चन विचारला जातो, तर तो पण बघून घ्या. नेक्स्ट तुमचं की व्हॉट डू यू मीन बाय बायो ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन, एक्सप्लेन फेज फर्स्ट अँड फेज सेकंड रिॲक्शन. याच्यावरती तुम्हाला भरपूर वेळेस विचारला गेलेला हा क्वेश्चन, तर तुम्ही एकदा चेकआउट करा, विचार. किंवा तुम्हाला बायो ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शनमध्ये फर्स्ट फेज सेकंड, किंवा असंही विचारलं की एक्सप्लेन द फॅक्टर ऑफ इन द रेनल एक्सप्रेशन, किंवा व्हॉट डू यू मीन बाय द ड्रग मेटाबॉलिझम. काय ते झालं ना, बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं काय आणि ड्रग मेटाबॉलिझम म्हटलं काय, दोघांचा एकच आहे. तुम्हाला जर बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जर विचारायला की एक्सप्लेन द बायो ट्रान्सफॉर्मेशन अँड एक्सप्लेन करायला लागलं, किंवा व्हॉट डू यू मीन बाय द ड्रग मेटाबॉलिझम, तर तुम्हाला तोच क्वेश्चन त्याचाच आन्सर तुम्हाला राईट डाऊन करून यायचं आहे, की ते दोघांना पण तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, मार्क्स मिळणार आहेत. व्हॉट डू यू मीन बाय बायो ट्रान्सफॉर्मेशन, किंवा व्हॉट डू यू मीन बाय ड्रग मेटाबॉलिझम अँड एक्सप्लेन द फॅक्टर रेनल एक्सप्रेशन काय वगैरे ते विचारलं जाऊ शकतं. ह्या प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, डिफाईन द बायो अवेबिलिटी, हाऊ इट कॅन बी मेजर युजिंग द ब्लड डाटा काय आहे, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेथड तुम्ही त्याला म्हणता. तर त्याच्यावरती पण एक क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन द बायो अवेबिलिटी काय आहे, अँड देन द मेजर कुठल्या ब्लड डाटाच्या, त्या प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेथडच्या कुठल्या त्या पण तुम्ही एक्सप्लेन करून येऊ शकतं. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही, एकदम इझी टॉपिक आहे. कुठले क्वेश्चन आहे जे तुम्हाला, आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचे जे पण 3-4 इयर्सपर्यंत ज्या पण क्वेश्चन विचारले जातात त्या तुम्हाला जर चेकआउट करायचे आहे. जर तुमचे काही क्वेश्चन आहेत रिपीट झालेले असतात तर त्याच्यावरती थोडासा जास्त भर द्या. ठीक आहे, नेक्स्ट तुमचं राईट नोट ऑन द IVS स्टडीज, त्याच्यावरती विचार, किंवा जस्ट शॉर्ट नोटमध्ये विचारला जाऊ शकतो. जसं की डिफाईन बायोव्हिलन्स आहे, त्यावरती पण विचार की डिसॉल्युशन रेट ऑफ द बायो द पुअरली सोल्युबल ड्रग. हे क्वेश्चन तुम्ही तुम्ही ज्या टॉपिक बघतात ना त्याच्या म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असतात सगळे क्वेश्चन. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण तुम्हाला जे पण काही येत असेल ना ते तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडून नाही यायची, कुठलं तरी क्वेश्चन तुम्ही राईट डाऊन करायचे. ठीक आहे, थोडंफार लिंक लागत जाते आपल्याला, क्वेश्चन जेव्हा सॉल्व करतो ना आपण तशी लिंक लागत जाते. ठीक आहे, आता युनिट नंबर थर्डमध्ये तुम्हाला याच्यावरती विचार की फार्मोकायनेटिक काय आहे मॉडेल, गिव्ह द शॉर्ट नोट ऑन द कंपार्टमेंट अँड सर्जिकल मॉडेल वगैरे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा आणखी एक क्वेश्चन आहे तो पण इम्पॉर्टंट आहे युनिट थर्डमध्ये, तो म्हणजे कॅल्क्युलेट द इन्व्हेशन रेट कॉन्स्टंट विचारलं होतं.
and half life using the first compartment open the model for the fourth balls. याच्यावरती भरपूरच क्वेश्चन होत्या. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून सांगते मी तुम्हाला. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हेरी IMP करून घ्या. ठीक आहे. एलिमिनेशन रेट कॉन्स्टंट काय आहे आणि हाफ लाईफ युजिंग द फर्स्ट कंपार्टमेंट, हा क्वेश्चन करून जायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं युनिट नंबर 4. आता युनिट नंबर 4मध्ये पण काही क्वेश्चन आहेत. ते जस्ट तुम्हाला क्वेश्चन तुमचं जर युनिट नंबर फर्स्ट आणि युनिट नंबर सेकंड आहे त्याच्यावरती मोस्ट ऑफ करून जास्त क्वेश्चन बघायला भेटतील, तर ते तुम्हाला सोडायचे नाही, ते कंपल्सरी करायचेच आहेत. ठीक आहे. आता युनिट नंबर 4मध्ये तुमचं आहे की डिफाईन द लोडिंग अँड मेंटेन द डोर, एक्सप्लेन द मल्टी कंपार्टमेंट मॉडेल अँड कायनॅटिक ऑफ द मल्टिप्युलेटिंग लोडिंग. याच्यामध्ये बघा मल्टी कंपार्टमेंट आणि किंवा तुम्हाला जर सिम्पल असंही विचारलं जाऊ शकतं की 2 कंपार्टमेंट मॉडेल वगैरे, त्याचे तुम्हाला कायनेटिक मल्टिपल डोसिंग वगैरे तुम्हाला राईट डाऊन करायला लावलं असेल, किंवा मल्टी कंपार्टमेंट, दोघांचा मिनिंग एकच येतो की तुम्ही एक तुमचं 2 कंपार्टमेंट असो किंवा मल्टी असो, व्हॉटेवर जे काय असणार ते. ठीक आहे. तेच आहे दोघांचं पण, मल्टी पण येऊ शकते किंवा 2 कंपार्टमेंट, तर तुम्हाला तीच एक्सप्लेन तिथं करायचं आहे. ठीक आहे. युनिट नंबर आता युनिट नंबरच्या लास्ट तुमचं 5th नंबरचा युनिट नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ही आपण घेतलेली डिस्क्राईब द मेकल मेंटेन इक्वेशन फॉर द एक्सप्लेनेशन ऑफ द फार्माकोकायनेटिक पॅरामीटरवरती क्वेश्चन विचारायचं, किंवा डिफाईन नॉन लिनियर कायनेटिक डिटेल डिस्कस द कॉलेज ऑफ द नॉन लिनियरिटी. तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर चॅनल नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा, आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करा. आणि तुम्हाला काही कुठल्या टॉपिकवरती काही डिफिकल्टी असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.